अवघ्या 15 दिवसामध्ये नाशिकमधील हे संपूर्ण कुटुंब संपलं। नवरा बायको आणि 2 मुलांचा अवघ्या 15 दिवसात मृत्यू झाला। परंतु ही घटना नेमकं कसं काय झाली, चला तेच पाहूया। त्या अगोदर चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राइब आणि फॉलो नक्की करा। तुषार महाजन हे मूळचे जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील रहिवासी। गेल्या 2.5 वर्षापासून महाजन कुटुंब नाशिकमधील पाथर्डी फाटा येथील वासन नगर इथे वास्तव्यास होते। तुषार महाजन, पत्नी स्वाती, 9 वर्षीय हर्षदा आणि 13 वर्षीय कार्तिक असं यांचं कुटुंब। काही दिवसापूर्वी 9 वर्षीय हर्षदा हिला ताप आला होता आणि तो ताप तिच्या डोक्यामध्ये गेला। हॉस्पिटलमध्ये उपचार चालू असतानाच 9 वर्षीय हर्षदाचा मृत्यू झाला। चिमुरडी गेल्याने स्वाती आईला धक्का बसला। त्यामध्ये स्वाती यांची तब्येत अत्यंत खालावली आणि ज्या दिवशी मुलीचा 13वा होता त्याच दिवशी उपचारादरम्यान स्वाती यांचा देखील मृत्यू झाला। 15 दिवसात पत्नी स्वाती आणि 9 वर्षीय हर्षदा हिचा मृत्यू झाला। त्यामुळे कुटुंबाचे प्रमुख तुषार यांना जबर धक्का बसला। तुषार यांच्या नातेवाईकांनी त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला। मुलाकडे बघून दुःखाला दूर करा, स्वतःला धीर द्या असे नातेवाईकांनी तुषार यांना सांगितले। आणि सोमवारी सकाळी तुषार आणि 13 वर्षीय कार्तिक मुलगा यांचा मृतदेह घरामध्ये आढळला। पोलिसांनी या घटनेचा तपास केला असता